नैसर्गिक आपत्तीला पर्याय नसतो, तो मुकाबला करायचा असतो. पण याला आम्हाला स्पष्टपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करायची आहे की हेक्टरी प्रत्येकाला सरसगट हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत. तसंच ज्या जमिनी खचलेल्या आहेत, ज्यांची घरं पडलेली आहेत, ज्यांची गुरं वाहून गेलेली आहेत, तसंच बोरगाव धडकणार मुखेडकडनं होणारी या ठिकाणी गावच्या गाव बर्बाद झालेले आहेत, त्याला मदत करणं हे गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल पैसा कुठून आणायचा? आम्ही म्हणतो याला ठोक उत्तर आहे. नुकताच तुळजाभवानी देवस्थाननं 1 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. वेगवेगळे देवस्थान देत आहेत. हा देवस्थानचा पैसा हा कुणाची वैयक्तिक नाही, ती जनतेची मालमत्ता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या तुळजाभवानी कलेक्टरचा फोटो नको, तर देवीचा फोटो, आणखीन कुठल्या देवस्थानच्या व्यक्तीचा फोटो नको, देवाचा फोटो. आणि अशा पद्धतीनं मुंबईचं देवस्थान असेल, सिद्धिविनायक असेल, पुण्याचं गणपतीचं असेल, इकडं स्वामी आपले शिर्डीचे साईबाबा असतील, अशा वेगवेगळ्या देवस्थानकडून. कारण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर झालंय ते नांदेड जिल्हा, नंबर 2 धाराशिव, नंबर 3 बीड, नंबर 4 लातूर आणि नंबर 5 सोलापूर. तसं इकडं तिकडं नुकसान झालेलं आहे. आणि मग पैसा कुठून द्यावा? शिक्षण संस्था या समाजसेवेचं माध्यम समजत असताना आम्हाला असं सांगावं असं वाटतं. नांदेडची पीपल एज्युकेशन सोसायटी, लातूरचा दयानंद शिक्षण संस्था, राजर्षी शाहू कॉलेज, महात्मा बसवेश्वर कॉलेज यांनी किमान ज्या संस्थेचं एफडी 100 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांनी 1 कोटी 2 कोटी रुपये द्यावेत. जे ट्युशन क्लासेसचे वेगवेगळे लोक आहेत, ज्यांचं करोडोचा टर्नओव्हर आहे, ज्यांचा मोठ्या मोठ्या वाहिन्यावर करोडोच्या जाहिराती आहेत, मोठेगावकर क्लासेस असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील या ठिकाणचा 21 शुगर असेल, जागृती असेल, बीबी ठोंबरे यांचा नॅचरल असेल, त्याचबरोबर मांजरा कारखाना, विकास कारखाना, रेना कारखाना, मांजरा 1, विकास 1, 2, मारुती महाराज कारखाना, त्याचबरोबर जे कारखाने फायद्यात आहेत, त्याचबरोबर अशोकराव चव्हाण यांचे साखर कारखाने, यांनी सुद्धा मोर दॅन 50 लाखची मदत करणं हे गरजेचं आहे. DCC बँक नांदेडनं मदत जाहीर केलेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच पुणे मोठ्या मोठ्या सहकारी संस्था फेडरेशन, त्यांनी सुद्धा मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था, मंत्र्यांचा, आमदाराचा 5 महिन्याचा पगार असेल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करणं आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं अजरामर ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी भूकंप झाल्यानंतर किल्लारी परिसरात जे काम केलं, आम्हाला असं वाटतं देवाभाऊ तुमच्या बगलवच्च्याला ट्याव ट्याव करणाऱ्याला जरा आवरा, त्या पंचप्याऱ्याला जरा दाबून ठेवा. आणि तुम्ही तुमचं जिथं जिथं चालतंय, जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, अंबानी असतील, अदानी असतील, किंवा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातले राष्ट्रीय महामार्गाचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील, आम्ही म्हणणार नाहीत की लातूर जिल्ह्यामधले कॉन्ट्रॅक्टर नांदेड, कारण महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरची खरं म्हणजे अशी अवस्था आहे की त्यांनाच मदत करायची वेळ आहे. हजारो कोटीचे बिलं अडकलेले आहेत. म्हणून अशा एका परिस्थितीत मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, महसूल मंत्री आणि याच बरोबर जिल्हाधिकारी ठिकठिकाणचे असतील, तहसीलदार असतील, ह्यांच्या माईबापाच्या इमानदारीनं काम करावं. ह्यांना राजासारखे ह्यांना 2-2, 3-3 एकर जमिनी मिळतात, त्या राहायला घरं मिळतात, 10-10, 15-15 कर्मचारी हाताखाली मिळतात. आणि ह्यांचं वागणं बोलणं
बोलाचा भात बोलाची कडे आणि मारा कोरड्या विहिरी तोडे हे कुठंतरी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा वचक बसला पाहिजे। जिल्हाधिकारी ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीला 5 वर्षाला हिशोब द्यावा लागतो, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हिशोब द्यावा लागतो। मला अत्यंत आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते, आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात एखाद्या आपल्या सबऑर्डिनेटचा पाणीचा दौरा मार्केट कमिटी लातूरची मार्केट कमिटीच्या माध्यमातून किमान मोर दॅन 50 लाख ते 1 कोटीची मदत केली पाहिजे। सरकार कोणत्या पक्षाचं आहे याही पेक्षा सरकार तुमचं आमचं सर्वांचं आहे। तुम्हाला सरकारकडे देऊ वाटत नसतील तर सरकारचे लाभ सुद्धा तुम्ही घेताना विचार करायला पाहिजे। तुम्हाला करोडोचं अनुदान मिळतंय, त्याच पद्धतीनं जे मोठे मोठे उद्योग आहेत, सनरीच असतील, कीर्ती असतील, या मोठ्या मोठ्या उद्योगाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घेतली पाहिजे। कारण आज एका बाजूला दिवाळी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला दिवाळा निघालाय, तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। आम्ही माहीत असलेल्या उद्योगाचं नाव घेत आहोत। अंबाजोगाईच्या शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर अंबाजोगाईच्या बँका असतील, ज्यांचा ऑडिट अ वर्ग आहे, चांगल्या प्रकारे नागरी सहकारी बँका चालतात, त्या वेगवेगळ्या संस्था असतील आणि शिक्षण संस्थाचा तर बाजार मांडला हो, अक्षरशः एखाद्या डाकूला लाजवेल अशा प्रकारचं। आणि काही संस्थांच्या एफडीचं आकडे जर ऐकले, अरे बापरे, 100 कोटी एफडी, 200 कोटी एफडी, एवढे कर्मचारी अध्यक्षाच्या घरी, एवढे कर्मचारी सेक्रेटरीच्या घरी, एवढे कर्मचारी कोषाध्यक्षाच्या घरी, बिलकुल खपवून घेता कामा नये। नागरी सहकारी बँका, लातूर नागरी सहकारी बँक असेल, सहकार मंत्र्याची जी महेश बँक असेल, महाराष्ट्रातून सगळीकडनं इथल्याही लोकांचं घ्या, तिकडच्याही लोकांचं घ्या। कारण मला आठवत आहे, मी लहान होतो, आमच्या रेणापूर गावात ज्या वेळा कोयना धरण फुटलं होतं त्यावेळा लोकांनी मदत केलेली ह्याची डोळा पाहिलाय। भूकंपाच्या वेळेस लोकांनी मदत केलेलं पाहिलंय। फक्त पाण्याच्या बाटल्या देऊन किंवा तेलाचे पॅकेट देऊन प्रश्न सुटणार नाही, किंवा जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, शिक्षण सम्राट आहेत, ट्युशन क्लासेस वाले आहेत, त्या सर्वांनी, डॉक्टर्स आहेत, त्या सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष बारक्यातल्या बारक्या डॉक्टरकडनं 5 लाख 10 लाख। आणि माझी विनंती आहे, कोणीतरी येईल म्हणेल याची वाट न बघता एक डॉक्टरत्वाचा गुण लातूरातली सर्व डॉक्टर्सनी, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर असतील, डीन असतील, औषधा पुरवठा करणारे असतील, या सगळ्या लोकांनी, ज्या वेगवेगळ्या पेस्टिसाइड कंपन्या असतील, ज्या बियाणं जंतुनाशक विक्री करणाऱ्या, त्याही लोकांनी मदत करणं गरजेचं आहे। निश्चित हे जे 8000 हेक्टरी सांगितलं हे अत्यंत निंदनीय आहे आणि आपल्या बगलबच्चाला, जातीचं विष पेरणाऱ्या कार्यकर्त्याला आवर घालावा। आणि आता सहकार मंत्र्यांनी विकास काही काळ थांबला तरी चालेल, पण या ठिकाणी एक म्हणजे लोकांना अधिकात अधिक मदत कशा प्रकारे करता येईल, ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत, नागरी सहकारी संस्था आहेत, या सगळ्याकडनं करून किमान एकरी 50,000 रुपये दिले जावेत। ज्यांची गुरढोरी गेली आहेत त्यांना मदत केली जावी। शेवटी ते आपले भाऊच आहेत। प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर केलं गेलं जावं आणि वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जावी। मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण तुमचं सहकार्य हे लोकांना साथ देणं गरजेचं आहे। जे संकटात सापडलेले आहेत, जे अडचणीत आहेत, ज्यांचे शेत सगळे भकास झालेले आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावरची रौनक गेलेली आहे, आणि हे दौरे बंद करा, हे मंत्र्याचे दौरे बंद करा। मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन सगळं घ्या आणि जिल्हाधिकारी, मी बघतोय, मला पाहायला मिळतंय की जिल्हाधिकाऱ्यांचा चुकारपणा आणि टुकारपणा आणि प्रसिद्धीच्या मागे न लागता तहसीलदार गेले आणि पाणी बघत उभा राहिले। अरे लाजा वाटू द्या, मड्यावरचं लोणी खाणं बंद करा, लोकांना मदतीची गरज आहे। अनवॉन्टेड प्रसिद्धी करून घेऊ नका।
प्रसिद्धीचा स्टंट हा आजचा करणं म्हणजे मड्यावरचं लोणी खाणं आहे. म्हणून ज्या मोठ्या शिक्षण संस्था असतील, ज्या मोठ्या सहकारी संस्था असतील, ज्या मोठ्या शैक्षणिक संस्था असतील, कवेकरांची शिक्षण संस्था आहे, नंतर आपल्या नांदेडला गुरुद्वारा देवस्थान आहे, अशा वेगवेगळ्या देवस्थानांनी आणि हे करत असताना सेक्रेटरी अध्यक्ष नाही, दयानंद शिक्षण संस्था, बसवेश्वर शिक्षण संस्था, राजर्षी शाहू कॉलेज, मोठेगावकर ट्युशन क्लासेस, अशा प्रकारे मदतीचा ओघ आला पाहिजे आणि देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे. या पद्धतीनं संस्थेच्या माध्यमातून कुठंतरी गल्ला भरो अभियान, शिक्षणाचं बाजारीकरण, शिक्षणाची लूटमार हे होत असताना त्या दाखू प्रवृत्तीला, त्या अपप्रवृत्तीला आणि भांडणं होतात 200 कोटीच्या 300 कोटीच्या एफडी साठी. आम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटतं, एवढे एफडी एवढ्या चांगल्या कॉलेजला, आणि हा सगळा पैसा लोकांचा पैसा आहे. कोणी आरतीवरून पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांना तर संस्थेमध्ये कमांडो ठेवायची दुर्दैवी वेळ येते. काय आत्महत्या करावी का जोडे मारून घ्यावे. आणि अशा एका प्रवृत्तीला मुख्यमंत्री महोदय तुम्ही लिस्ट काढा की ज्या संस्थेचा, शिक्षण संस्थेचा बँक बॅलन्स किती आहे, एफडी किती आहे, त्या ठिकाणचं सगळं कर्मचारी टोटल, जे सीएचबी वाल्याकडून घ्या म्हणणार नाही आम्ही, कारण ते खायला महाग आहेत, पण जे परमनंट आहेत, ज्यांना 1.5-2 लाख पगारी आहेत, त्यांच्याकडनं एका शिक्षण संस्थेकडनं जर घेतलं, सरकारला काही कुठून आणून द्यायचे नाहीत. फक्त केंद्र सरकारकडून जेवढे मिळतात, या महाराष्ट्रातले सगळे माहूरची देवी असेल, त्याचबरोबर वणीची देवी असेल, नाशिकचे उद्योजक असतील, या सगळ्याकडून मिळून आपण सर्वजण मिळून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा एक विकसित महाराष्ट्र, काय खऱ्या अर्थानं फुले, आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी राजे, महात्मा बसवेश्वर यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि जणू काही उद्ध्वस्त भूकंपातनं जे उभा केलं गेलं त्याच पद्धतीनं वाजावं. आणि इथं कुणीही चुकार, बदमाश, हरामखोर, लुटारू अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये आपल्याला काही खायला मिळतंय का पाप करू नये. कारण आम्हाला आठवत आहे भूकंपाच्या मदतीच्या वेळेस एका तहसीलदारनं कोट चोरला होता, 3 ट्रक पत्रे बेपत्ता झाले होते. आम्ही प्रशासनाकडे दुर्लक्ष करतोय याचा अर्थ आम्हाला काहीच कळत नाही असं नाही. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, अरे ती बाई म्हणणार नाही, तोबा बाई म्हणणार नाही, त्या मॅडम ज्यांनी या ठिकाणी संतोष भेंबडे यांनी बातमी काढली होती, त्यांची बदली झाली आणि सगळ्याच्या नाकावर टेचून एससी म्हणून त्या ठोंबरे मॅडमला तोडला आल्यात. जिल्हाधिकारी कर्तव्य दक्ष आहेत. जे गेट त्याच्यासाठी खरंच पैसा खर्च झाला का, बिलं काढले का, किती बिलं काढले, आणि त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची जेई डेप्युटीपेक्षा, एक्झिक्युटिव्हपेक्षा एससी सगळ्याच खाणाऱ्या अधिकाऱ्यावर कडकात कडक कारवाई केली जावी. आणि लवकरात लवकर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून तात्काळ मदत दिली जावी. आम्हाला खात्री आहे दातृत्व असलेले लोक निश्चित मदत देतील. सगळ्यांनी मिळून हा विकासाचा वेग वाढवूया, संकटात सापडलेल्या मदत करूया. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.